मित्रांनो आम्ही गेले 22 वर्ष झालं साताऱ्यात राहतोय. आणि कसं आहे पैच्यात असला हँडसम आणि क्यूट मुलगा यार पाहिजे होता. अच्छा अच्छा लीड ऍक्टर म्हणून. बर बर असला नाही असला. ऋषभ इथं मुदवले मित्रांनो. प्रतीकच्या मम्मीवर केलाय प्रँक आणि इकड नाशिक. मग काय आलं काय मला माहित नाही काय आलं ते डायरेक्ट डोळ्यावर बसलं माझ्या. त्यामुळे माझा डोळा झालाय लाल. नमस्कार मित्रांनो, तुमचा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. आता तुम्ही विचारणार माझा डोळा का लाल झालाय. तर डोळा या गोष्टीमुळे लाल झालाय की आता नुकताच आम्ही ना प्रतीकच्या मम्मीवर केलाय प्रँक आणि इकड नाशिक. मग काय आलं काय मला माहित नाही काय आलं ते डायरेक्ट डोळ्यावर बसलं माझ्या. त्यामुळे माझा डोळा झालाय लाल आणि बारीक. तर सगळं जाऊ दे, तो ब्लॉग तुम्ही बघाच प्रतीकच्या चॅनलवरती. राडा मध्ये राडा. हा काय अभी तेरी अम्मी ना चिल्लाई गिरे मेरे को. किसकी तेरी अम्मी देखा तो ये. तो क्या. अभी तेरा पूरा खानदान मेरे इधर अभी आएगा मेरे घर पे. हाँ मेरे बच्चे की आग थोडी तुम्हारी माँ. ठीक आहे सही आता आपण चाललोय कुठे ते तरी सांगितलं याला. तर मित्रांनो आम्ही चाललोय साताऱ्यातलं फेमस, जे साताऱ्याच्या पब्लिकला कोणाला माहीतच, ते सगळ्यांना माहितच असणार आहे. सॉरी पण जे सातारची सातारमध्ये जे नवीन नवीन येतात राहिला ते विचारतात की तुमच्या साताऱ्यात सारखा म्हणजे फिरण्यासारखं काय आहे चांगलं. तर आणि सातारमधले जे आहेत राहणारे ते जास्त करून तिथंच जातात, कधी तर रात्री. तर ते आहे म्हणजे आमची चार भिंती. तर आम्ही चाललोय चार भिंतीवरती. तर चार भिंतीवरती तुमचा सातारचा लुक कसा दिसतोय, सातारचा व्ह्यू कसा दिसतोय. तुमचा नाही रे आमच्या सातारचा लुक. तर चार भिंतीवरनं आमच्या सातारचा लुक कसा दिसतोय, सातारचा व्ह्यू कसा दिसतोय हे जर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि विदाउट स्किप बघा. ओ सॉरी, तू नाही बघू शकत, तू तर कमिटमेंट दिली. हे इथून दाखव ना चार भिंती. तर मित्रांनो बघा हे चार भिंती राजपथ रोडवर क्लिअर दिसतं डायरेक्ट. हे चार भिंती आहे आणि तुम्हाला आता डायरेक्ट आता वर्ण व्ह्यू दाखवतो चार भिंतीचा काय. त्यात काय मग हरिण बघ हरिण बघ. हे हरिण नाही, ते गेंडा होता मागे. हे रस नाही म्हणत. बस आहे मित्रांनो आम्ही गेले 22 वर्ष झालं साताऱ्यात राहतोय. आम्ही कसं आहे पैच्यात. तर गेले 22 वर्ष आम्ही सातारमध्ये राहतोय. आणि म्हणजे आधी तू ह्याला होता का उद्या काय युके वगैरे न्यूयॉर्क वगैरे त्या साईडला होतास का आधी. काय आधी मम्मीच्या पोटात होतो. कुठे होता मी यार डागात आहे डागात. काल किती मी दगड मारते आपल्यावर आमची दगड नाही येत टाकापर्यंत. हवेत आहे ना आपण हवेत. हा एक चार भिंतीचा रोड नाही, तो डायरेक्ट आता चार भिंतीवरनं दाखवायचा आपण डायरेक्ट चार भिंतीचा व्ह्यू. ऍक्च्युली चार भिंतीवर शूटिंग चालली आहे. कीर्तन या पिक्चर. कसली कीर्तन या पिक्चरची शूटिंग. कीर्तन पिक्चरची शूटिंग चालते का. मला वाटतं सैराट 2. काल छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये शूटिंग चाललेलं कुठलं तर मराठी मूवीचं. ते म्हणले अरे यार कास्टिंग व्हायच्या आधी यार तुम्ही का नाही आला, असला हँडसम आणि क्यूट मुलगा यार पाहिजे होता. अच्छा अच्छा लीड ऍक्टर म्हणून. बर बर असला नाही असला. अच्छा अच्छा. आरसा बिरसा आहे ना घरी तुझ्या. आरसा आहे म्हणूनच बोलतो ना बाय. तर मित्रांनो आम्ही आलो चार भिंतीच्या पार्किंग मध्ये. आणि आता कसं आहे गर्दी नसती जास्त. सात नंतर ना पूर्ण गर्दी असते. हे पार्किंग आहे चार भिंतीचं. काय प्रतीक काय तू किती दिवसानं भेटलाय राव. अरे ते कुत्रे भेटले रे आम्हाला. हो कुत्रे. काय म्हणायचं मग त्या कुत्र्याबद्दल. ऋषभ नाव ठेवले मी. ऋषभू. मित्रांनो चार भिंतीबद्दल तर बोललो पण चार भिंतीवरनं माझा तर फेवरेट जो व्ह्यू दिसतो ना तो सिटीचा नाही तर तो डायरेक्ट अजिंक्य ताराचा. अच्छा अच्छा. असला व्ह्यू आहे ना तो मला दाखवतोच. दोन रोड आहेत चार भिंतीला जायला. एक इथनं एक आहे आणि एक हा एक आहे.
तुमच्यावर तुम्ही कुठला रोड चूज करा. आणि अजून एक रोड आहे तो मागचा रोड आहे म्हणजे जे सयाजी शाळेला जे आहेत ना त्यांचा तो हाय काय म्हणतात त्यांचा तो रोड आहे. त्यांचा तो चोर रोड आहे चोर रोड. म्हणजे ते शाळा बिळा बंद करून कॉलेज वगैरे बंद करून ना तिकडे. झाडी झुडपात ना तर इथे यायचे येतात sorry, यायचे नाही यायचे यायचेच की. दम काय दम का लागतो लागणार की दम लागणार की दम 10,000 रुपयांना कॉल कर बाबा. सातारचं व्ह्यू दाखवलं. तर मित्रांनो फायनली आम्ही 4 भिंतीवर आलोय आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तो व्ह्यू बघा फक्त तुम्ही साताऱ्याचा. पुढचं जे डोंगर आहे ते यवतेश्वरचं डोंगर आहे आणि हा आहे फायनली तुम्हाला मी बोलत होतो तो अजिंक्यतारा किल्ला. खतरनाक. आणि हा आहे आमचा सातारा. आणि जेवढा इकडं आहे ना तेवढाच या साईडला पण आहे आणि मध्ये 4 भिंती आहे. 4 त्याची पूर्णपणे माहिती. माझं घर इथं आहे. सध्या हे दिसतंय का इथं आहे घर माझं. मग प्रतीक पप्पा काय बोलतो 4 भिंतीबद्दल. मॅपच्या ह्याच्यात कामाला होते नाही 4 भिंतीबद्दल प्रॉपर माहिती साईदास देऊ शकतो. साईदास देणार आहे कारण तो व्लॉग त्याचा आहे. ब्लॉक तर माझा आहे ना पण हा सातारा कोणाचा आहे. हा सातारा छत्रपती उदयनराजेंचा आहे. सातारा मधलं तर मला पर्सनली जे आवडतं ना ते प्रतीक तुला ते आवडतं का रे जे मी तुला दाखवणार आहे आता मी तुला बोललो. हो ऑफकोर्स सगळ्यांनाच आवडतं. काय सांग. पेंटिंग ना. तर गाईज हे जे छत्रपती उदयनराजेंची जी पेंटिंग आहे ना खतरनाक आहे खतरनाक. आणि आमचा सातारा. तर तुम्ही साताऱ्यात आला ना गाईज नक्कीच 4 भिंतीला विजिट करा. खूप काही तर शिकण्यासारखं पण तुम्हाला भेटेल आणि ऐतिहासिक गोष्टी पण तुम्हाला ती खूप गुहा काही- दाखवून त्यांना ह्यांची खूप काही हे होईल. 4 भिंतीवर एक गुहा आहे ते तुम्हाला माहिती आहे का बघा. एक सातारकर दाखव. 4 भिंतीवर ना गुहा आहे. हा ती मी असं ऐकलंय ती डायरेक्ट ती गुहा त्या अजिंक्य ताऱ्यावर निघते का रे. हो अजून Seriously, खरं हो शपथ? खरंच की. तर मित्रांनो या ती गुहा आहे. ते आत नाही ना ऋषभ असेल. ही गुहा आहे. आता ही इथं मुजवली आहे मित्रांनो. ही मुजवली आहे. ही डायरेक्ट आहे ना अजिंक्य तारा तुम्हाला दाखवला ना अजिंक्य ताऱ्यावर निघते. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला चोर रोड होता ना. चोर रोड होता मित्रांनो. अमेझिंग. तुम्ही नक्की विजिट करा 4 भिंतीला. जे सातारची पब्लिक आहे ती तरी तर पडिकच असते पण जी सातारच्या बाहेरची पब्लिक आहे ना ते त्यांनी इथं नक्की विजिट करा. ही आहे 4 भिंती. आता ह्या गोष्टीला या 4 भिंतीला 4 भिंती असं नाव का दिलं. 4 भिंती का नाव दिलंय का. हा हे बघा. घे मी सांगतो तो वाचून वाच. बोल की तू ते बरोबर. सो 4 भिंती हे 4 भिंती जे आहे ते 4 भिंती का नाव पडलं या गोष्टीला याची माहिती आता सईद वाचेल आणि तुम्हाला सांगेल. तर मित्रांनो असं आहे की इसवी सन 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात झाशीची राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे, रंगो बापूजी गुप्ते तसेच हौताम्य पत्करणाऱ्या अनेक शूरवीरांच्या स्मरणार्थ इसवी सन 1957 मध्ये शाहूनगर वासियांनी म्हणजे आम्ही आणि याला माहिती नाही. शाहूनगर वासियांनी आदराने पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या शताब्दी निमित्ताने उभारलेल्या क्रांती स्मृती स्तंभाचे व ऐतिहासिक 4 भिंतीचे तसेच या परिसराचे नूतनीकरण करण्यात आले आणि महाराष्ट्र दिन 1 मे 2001. मी आता मी वाचलंच ना की स्थापना 4 भिंतीची कोणी केली. तर आता प्रतीक वाचणारे या 4 भिंतीची वैशिष्ट्ये काय आहेत ते प्रतीक वैशिष्ट्य सांग की जरा. शाहूनगरीच्या वैभवशाली काळाची जोरात बोल रे. स्मृती जतन करणारी ही टेकडी. या टेकडीवर सातारचे प्रजाहित दक्ष राजे श्री छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी इसवी सन 1830च्या सुमारास 4 भिंती म्हणून
चार भिंती म्हणून ओळखली जाणारी इमारत बांधली. या इमारतीस नजर बंगला असे म्हणत राजघराण्यात तर या इमारतीला नजर बंगला पण म्हणायचंय बरं का. राजघराण्यातील स्त्रिया छत्रपतींची दसऱ्याची स्वारी या इमारतीमधून पाहत असत. म्हणजे इथून पाहत होते. ती येथे जवळच कोपऱ्यावर काय टेहळणीची जागा आहे. आज येथे चौथरा दिसत असून त्यावर या ऐतिहासिक इमारतीच्या 4 भिंती उभ्या आहेत. कालाय तस्मै नमः. म्हणजे इथनं छत्रपतींचे दसऱ्याची स्वारी या इमारतीमधून पाहत होते स्त्रिया. स्त्रिया म्हणजे त्यांच्या घरात. तर मित्रांनो आजान होतीये, जरा थांबायला पाहिजे. तर मित्रांनो ही आहे आमच्या सातारची हक्काची 4 भिंती. तर जी पण सातारच्या बाहेरची पब्लिक आहे ना ती त्यांनी 4 भिंतीला नक्की विजिट करा. इथं ऐतिहासिक खूप काही गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. तर असे नवीन नवीन आपल्याला व्लॉग व्हिडिओ जर पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला म्हणजेच एम सईद व्लॉग्सला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि भरभरून प्रेम द्या.